नमस्कार. आज आपण भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका अशा निकालावर बोलणार आहोत जो खरंच ऐतिहासिक आहे. हा तो निकाल आहे ज्याने देशभरातल्या मुलींच्या आयुष्यावर आणि त्यांच्या शिक्षणावर खूप मोठा सकारात्मक परिणाम केला आहे. विचार करा, याच इतक्या शक्तिशाली वाक्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालाची सुरुवात केली. ही फक्त एक ओळ नाहीये, हा एक संपूर्ण दृष्टिकोन आहे. याच दृष्टिकोनाने मासिक पाळीसारख्या एका नैसर्गिक गोष्टीला थेट घटनात्मक हक्कांच्या कक्षेत आणून ठेवलंय. तर या सगळ्या प्रकरणाची जी मुख्य बातमी आहे ती हीच आहे. सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की मासिक पाळी स्वच्छता हा काही फक्त आरोग्याचा विषय नाहीये, तर तो प्रत्येक मुलीचा एक मूलभूत म्हणजे फंडामेंटल घटनात्मक अधिकार आहे. ओके, चला तर मग या विषयात जरा अजून खोलात जाऊया. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या निकालाच्या प्रत्येक पैलूवर नजर टाकणार आहोत. म्हणजे या निकालाचं मूळ आधार काय आहे, यातली ही वास्तविक समानता म्हणजे सबस्टॅन्टिव्ह इक्वालिटी ही संकल्पना नेमकी काय आहे, शाळांसाठी कोणते नवीन ठोस नियम लागू झाले आहेत आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या निकालाचा एक मोठा सामाजिक संदेश काय आहे हे सगळं आपण समजून घेणार आहोत. तर सुरुवातच या प्रश्नाने होते की एक जैविक नैसर्गिक गोष्ट, एक आरोग्य समस्या, ती अचानक मूलभूत हक्क कशी काय बनली. याचं उत्तर असं आहे की कोर्टाने याकडे एका खूप वेगळ्या आणि व्यापक दृष्टिकोनातून पाहिलंय. तर ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कोर्टाने याला फक्त सोयी सुविधांची कमतरता मानलं नाही. त्यांनी हे ओळखलं की जेव्हा शाळेत सॅनिटरी नॅपकिन्स नसतात किंवा स्वच्छ टॉयलेट्स नसतात, तेव्हा मुलींना पद्धतशीरपणे नकळतपणे शिक्षण प्रवाहातून बाहेर ढकललं जातं. ही एक अशी न दिसणारी भिंत आहे जी त्यांना समान संधींपासून दूर ठेवते. पण मग कोर्टाने हा एवढा मोठा कायदेशीर बदल नक्की कोणत्या आधारावर केला? आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं या निकालाच्या मूळ कायदेशीर संकल्पनेमध्ये. ही संकल्पना समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण यावरच हा संपूर्ण निकाल उभा आहे. वास्तविक समानता म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सगळ्यांना सारखं वागवणं म्हणजे समानता नाही, तर प्रत्येकाला समान पातळीवर आणण्यासाठी जी काही मदत लागेल ती पुरवणं म्हणजे खरी समानता. म्हणजेच ज्यांच्या गरजा वेगळ्या आहेत त्यांना विशेष सुविधा देणं हे समानतेच्या तत्वाच्या विरोधात नाही, उलट ते समानतेचं तत्त्व पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. आता या स्लाइडवरचं उदाहरण बघा, किती छान आहे. कल्पना करा की वेगवेगळ्या उंचीची 3 मुलं एका भिंतीपलीकडे मॅच बघण्याचा प्रयत्न करत आहेत. आता फॉर्मल इक्वालिटी म्हणजे औपचारिक समानता काय करेल? ती तिघांनाही सारख्याच उंचीचा एक बॉक्स देईल. मग काय होणार? जो सगळ्यात उंच आहे त्याला तर छान दिसेल, पण जो सगळ्यात लहान आहे त्याला काहीच दिसणार नाही. पण वास्तविक समानता म्हणजे सबस्टॅन्टिव्ह इक्वालिटी काय करते? ती प्रत्येकाच्या उंचीनुसार त्याला बॉक्स देते, जेणेकरून तिघांनाही एकाच लेवलवरून व्यवस्थित बघता येईल. हाच तो फरक आहे. आणि हेच तर कोर्टाने आपल्या निकालात म्हटलंय. हे वाक्य कोर्टाचं संपूर्ण तत्वज्ञान स्पष्ट करतं. कोर्टाने म्हटलं की मुली आणि मुलांच्या शारीरिक गरजा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे मुलींना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी जर त्यांना विशेष सुविधा दिल्या तर ते समानतेच्या हक्काला अजून मजबूत करतं, कमकुवत नाही. तर मग कोर्टाने ही वास्तविक समानता लागू कशी केली? तर त्यांनी हा नवीन हक्क आपल्या राज्यघटनेतल्या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि शक्तिशाली कलमांशी थेट जोडला, ज्यामुळे ह्या निर्णयाला एक खूप भक्कम आधार मिळाला. तर हे 3 कायदेशीर आधारस्तंभ आहेत ज्यावर हा पूर्ण निकाल उभा आहे. एक म्हणजे आर्टिकल 21 सन्मानाने जगण्याचा हक्क, दुसरं शिक्षणाचा हक्क कायदा आणि तिसरं आर्टिकल 14 समानतेचा हक्क. कोर्टाने या तिन्ही हक्कांना इतक्या सुंदरपणे एकत्र गुंफलंय की मासिक पाळी स्वच्छतेच्या अधिकाराला एक मजबूत घटनात्मक संरक्षण मिळालंय. बघूया कसं ते. याचा अर्थ खूप खोल आहे. जेव्हा एका मुलीला सुविधांअभावी किंवा समाजाच्या विचित्र नजरांमुळे लाज वाटते आणि तिला शाळा सोडावी लागते, तेव्हा ते तिच्या सन्मानाने जगण्याच्या मूलभूत हक्काचं थेट उल्लंघन आहे. सन्मान हा फक्त एक शब्द नाहीये, तो एक घटनात्मक हक्क आहे. इथे कोर्टाने मोफत शिक्षण या शब्दाचा अर्थच विस्तारला आहे. मोफत म्हणजे फक्त शाळेची फी माफ करणं नाही, तर शिक्षणाच्या मार्गात येणारा अगदी प्रत्येक अडथळा दूर करणे. आता विचार करा, जर सॅनिटरी पॅडच्या खर्चामुळे एखादी मुलगी शाळेत येऊ शकत नसेल तर ते शिक्षण मोफत कसं काय झालं? म्हणूनच मोफत सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणं ही आता सरकारची कायदेशीर जबाबदारी आहे. ओके, तर हे झालं सगळं कायदेशीर विश्लेषण. पण आता याचा प्रत्यक्ष जमिनीवर काय परिणाम होणार आहे? कोर्टाने फक्त तत्त्व नाही सांगितली, तर ती अंमलात आणण्यासाठी अगदी ठोस आणि स्पष्ट आदेशही दिले आहेत. फक्त 3 महिने हा आकडाच कोर्टाच्या आदेशाची गंभीरता दाखवतो. कोर्टाने सर्व राज्यांना हे सगळे बदल लागू करण्यासाठी फक्त 3 महिन्यांची डेडलाईन दिली आहे.
याचा अर्थ या विषयात आता कोणतीही दिरंगाई चालणार नाही. कोर्टाने 4 अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत. पहिलं, प्रत्येक शाळेत, मग ती सरकारी असो किंवा खासगी, मोफत सॅनिटरी नॅपकिन्स मिळायलाच हवेत. दुसरं, वापरलेल्या नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ सोय हवी. तिसरं, मुलामुलींसाठी वेगळी, चालू स्थितीतली आणि पाणी साबण असलेली टॉयलेट्स अनिवार्य आहेत. आणि चौथं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, की प्रत्येक शाळेत एक इमर्जन्सी कॉर्नर असेल जिथे मुलींना गरजेच्या वस्तू मिळू शकतील. पण कोर्ट इथेच थांबला नाही. त्यांना हे पक्का माहिती होतं की फक्त टॉयलेट्स बांधून किंवा नॅपकिन्स देऊन प्रश्न पूर्णपणे सुटणार नाहीये. खरी समस्या ही मानसिकतेची सुद्धा आहे. आणि म्हणूनच मासिक पाळीबद्दलचा जो सामाजिक टॅबू आहे तो दूर करण्यासाठी कोर्टाने अनेक उपाय सुचवले आहेत. यात फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही याबद्दल शास्त्रीय शिक्षण देणं, सगळ्या शिक्षकांना ट्रेनिंग देणं, ह्या सगळ्याचा समावेश आहे. पण यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे या सुविधा खरोखरच उपलब्ध आहेत की नाही हे तपासण्यासाठी थेट विद्यार्थ्यांकडून निनावी म्हणजे अनॉनिमस फीडबॅक घेणे. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. न्यायालयाने आपला निकाल एका अशा भावनिक आणि शक्तिशाली संदेशाने संपवला आहे जो कायद्याच्या पलीकडे जाऊन थेट प्रत्येक मुलीच्या हृदयाला स्पर्श करतो. हा फक्त एक कायदेशीर निर्णय नाही, हा एक सामाजिक दिलासा आहे. कोर्टाने स्पष्ट केलंय की शरीराच्या एका नैसर्गिक प्रक्रियेमुळे शिक्षण सोडावं लागणं हा त्या मुलीचा दोष नाही तर तो आपल्या व्यवस्थेचा आणि समाजाचा दोष आहे. हा संदेश लाखो मुलींना एक नवीन आत्मविश्वास देणारा आहे. तर बघा, कोर्टाने आपला मार्ग दाखवला आहे. कायदे बदलतील, नियम बदलतील, शाळांमध्ये सुविधाही येतील. पण या बदलांच्या प्रवासातलं पुढचं आणि कदाचित सगळ्यात मोठं आव्हान असेल ते म्हणजे आपल्या समाजात मासिक पाळीबद्दल जी खोलवर रुजलेली सांस्कृतिक मानसिकता आहे तिला बदलणं.